सरस्वतीची भाषा नंतर संपदा आहे. तेव्हा गुणाच्या अतीत असणारा जो पुरुष आहे त्याची स्थिती इथे वर्णन केलेली आहे. गुणाचं अतिक्रमण कसं करायचं त्याच्याकरता शेवटचा श्लोक आहे. कारण गुण आहे नाही, दिसायला गुण आहे पण सगळे अबाध गुण आहे. आहे ना, अबाध गुण म्हणतात ना. हे बघ, दैवी संपत्तीमध्ये 16व्या अध्यायामध्ये अभयम सत्वसोष याला गुण म्हणणं शोभते. पण ते म्हणजे दंभो दर्भो अभिमानस याला गुण म्हणणं शोभते का? पण त्याला काय म्हटलेलं आहे, आसुरी संपत्तीचे गुण. चोराला शहाणा म्हणण्यासारखं आहे. मग हे गुण जीवाला बांधत असतात. गुणातून सुटण्याचा मार्ग, आणि जो सुटलेला आहे त्याला ब्रह्मस्थितीला काय होतं, त्याचं साधन कोणतं, तर भक्ती हे साधन आहे त्याचं. पण त्या भक्तीमध्ये पुन्हा एक विशेषण लावलेलं आहे, अव्यभिचारी भक्ती. भक्ती करीत नाहीत, त्यापेक्षा भक्ती करतात हे आपल्याला स्तुतीय आहे. पण भक्तीची फलं प्राप्त होण्याकरता भक्तीमध्ये कोणता विषय जावा लागतो, अव्यभिचारी. नाही का, पतिव्रताबाई एकाशीच काय असते, एकरूप असते. बरं, इतराचे मान ठेवत नाही का, सगळ्याची पण एकरूपपणाची असते. मग तोच दृष्टांत, मांजयो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते. म्हणजे पतिव्रता माऊलीला पातिव्रत्यामुळे सामर्थ्य प्राप्त होते. आपण कथा बिथा ऐकतो ना, बऱ्याचशा कथा आपण ऐकल्या आहे. त्या अनुसाहेबाजीने तिने देवाला बालकं करून टाकलं. देवा लहान लहान, बरं का. बरं, ते सामान्य होते का, ब्रह्मा विष्णू नाही. पण मिसेच्या आधी नसल्यामुळे मिसेस म्हणलं का, आधीन झाल्यामुळे ही अवस्था झाली. म्हणलं तुम्ही देवही सुद्धा विषयासक्त असतात का? देव सुद्धा काय संत मात्र विषयासक्त राहतात. विठ्ठल हे चित्त म्हणत आहे. भक्तीचं वर्णन या ठिकाणी आणि सांगतात, गुणातीता भाव म्हणजे ब्रह्मभाव. कोणता भाव हे बा तिथं घेतलेलं आहे. सगुण अणसमितान ब्रह्मभूयाय. सर्वांमध्ये श्रेष्ठ उच्च स्थिती, परमोच्च स्थिती कोणाला म्हणतात, एषा ब्रह्मी स्थिती नाही नाम प्राप्य. ह्याच्या पलीकडे मग संपला आहे का नाही. बोरी बंदर आलं म्हणजे मुंबई काय झाली. आता पुढे जायचं असेल तर काय समुद्रात मारायचं. मग परमार्थाला शेवट आहे, संसाराला काय नाही. किती जरी झाला तर पुन्हा आणखी मुंगीच्या देहापासून तो ब्रह्मदेवापर्यंत, पुणे ब्रह्मदेवापासून तो सगळे जीवाच आहे. मग तिथे मुक्त अवस्था सोडीच आहे की मग किती मोठा काय असे ना, मुक्त अवस्था नाही. सारीच आहे. दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगितलेला आहे. व्यभिचाररहित शुद्ध आहे. आणि भक्तियोगे मात्वे सेवितो गुणात जावे. म्हणून गुणातून उत्तीर्ण होण्याचं साधन अव्यभिचारी भक्ती सांगितली आहे. भक्ती आहे पण कोणची, तरी कोण मी कायची भक्ती. आता असं आहे ना, मुद्दे मांडून त्याचं विवरण करायचं असते ना, का बोलतच बसायचं. दानांदोनांदो सजवून मुद्दे शोध बघा. बरं का, आपली जी पद्धत आहे ना, हे आपल्या पद्धतीमध्ये काय आहे, पावशेर दूध आणि 2 किलो पाणी, इतरांची पद्धत आहे. आपल्या संस्थेतले विद्यार्थी मुद्देसूद बोलत असतो. काय बोलत असतो, लगेच लोक ओळखतात. म्हणला संस्कृत संस्थेत शिकलेला असला पाहिजे.
मध्ये कोणते ते पहा. कोण मी, कैसी भक्ती. ज्याची भक्ती करायची आहे त्याचं काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. नाही तर निघाला जायचं आहे, चाकणला निघाला आहे दिघीच्या भागात, ज्ञान असावं लागतं. कैसी भक्ती, अव्यभिचारा काय व्यक्ती, हे आगवेची निवृत्ती व्हावी लागे. 3 मध्ये हे कोणते? ज्याची भक्ती करायची तो बघा. भक्तीचं स्वरूप काय? आणि त्याच्यात म्हणा व्यभिचारी भक्तीचं स्वरूप. पार्था परियसा, मी तो हेच होता. कोण मी? परमात्मा कसा आहे? रत्ने किळाव जैसा रत्नची. एक 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 दृष्टांत देऊन हा सिद्धांत. रत्न आणि रत्नाचं तेज भिन्न आहे का? साखरेमधून गोडी निवडून काढता येते का? एक 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 दृष्टांत. द्रवपणाचे नीर आणि अवकाशाची अंबर, प्रत्येकाचं स्वरूप आहे. पातळपणा आहे, कोणाचं स्वरूप आहे? पाण्याचं. कंधारकर महाराज सांगायचे, ते म्हटलं काय परमेश्वराने कोणता पदार्थ वाटून पाणी केलं कोणाला माहिती. आणि ते पाणी त्या शेंगदाण्यात कसं शिरते हे कळत नाही. ते शेंगदाणा उठला का पाण्यात रात्री, सकाळच्या परी वाटून बघला. पाणी बरं छिद्र भागाचं सुद्धा दिसत नाही, मग पाणी शिरलं कसा? विज्ञानाला सुद्धा सांगता येत नाही. आणि त्याच्यातून काय निघते पुन्हा आणखी अंकुर निघतं. दृष्टांत एकाने सांगितलं होतं, आम्ही चांगले फाटक डॉक्टर होते बा. मग ते आपले पोरं जे असतात ना, पोषक काहीतरी खायला मिळालं पाहिजे. मग मला तुमच्याकडे नाश्ता असते, ते म्हणले देणगी देणाऱ्याला असं सांगायचं. म्हणलं बरं का, 10,000 रुपये असं देण्यापेक्षा 1 पोती शेंगदाणे देऊन टाका. किती? आता सकाळच्या वेळी शेंगदाणे काय करायचे? रात्री भिजवायचे. आणि कच्चे शेंगदाणे त्याला काय करायचे? मोठमोठ काय करायचे? हा म्हणले ते कच्चे शेंगदाणे काहीतरी त्याला तेल मीठ तेल पाहिजे ना, मग तसं सातळायचे. काय करायचे? ते पहा मला लागले झाले पोरं बरं का, गालभर आलेले दिसतील सगळे. बरं का, आहे का नाही? तर दृष्टांत संपला, चांगला आहे. त्याच्यामध्ये काय सगळे विटॅमिन्स भरलेले आहे. शक्तिवर्धक आहे, भोग निवृत्तीची शक्ती आहे. शिवड्यामध्ये भोग निवृत्ती आहे, पण काय नाही शक्ती कोणा त्याच्यामध्ये. जाऊ द्या, काही वाईट नाही. संस्थेने योजना केली तर फार चांगलं होईल. जाऊ द्या. दृष्टांत काही एक माचवडी असते बाईकडे, तुम्हाला आहे ना, ती शेंगदाण्याची टारगी घेते, कोणी कोशिंबिरीची टारगी घेते. नुसतं ऐकून ठेवा. जाऊ द्या. एक 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 द्रव्य इथून सांगतात. गोडीची साखर आण नाही, वन्य आणि ज्वाळ आहे का नाही? ज्वाळा आपल्याला बाजूला करता येते का? दळाची नाव कमळ, पाकळ्या म्हणजेच कमळ. आणि लोकद्वेची डाळ फळाची. वृक्ष वृक्ष म्हणजे काय? जे काही पानं फुलं फांद्या दिसतात त्यालाच काय म्हणतात? फळाधिक. ही म्हणजे आकाराचे त्याची हिंमत झाली. बर्फ म्हणजे काय? पाण्याचा गोळा म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? अति थंडी म्हणजे पाणी. पाणी काय होतं? त्याचंच नाव काय? नाना दूध मराळे त्याची दही आहे का नाही? दही आणि दूध काही वेगळं आहे का? ते दूधच काय झालं? त्याची दही. जसे विश्वयाने नामे मेची पैया घवे.
मी जगाहून वेगळं नाही, जग माझ्याहून काही नाही, वेगळं नाही. ते वेदांतामध्ये निराश करावं लागतं. काय करावं लागतं? असं बाद करावं लागतं सगळं. विचारात आणि रसलेन प्रपंच सहजे आहे काय. मग तत्पदार्थ उरले. काही आपल्याला भुरला खायचा असेल तर वरचं काय करावं लागतं, काढावं लागतं. एखादं केळ खायचं असेल तर टरफल काय करायचं, आतलं घ्यायचं. काहीचा आतलं घ्यायचं असते, काहीचं वरचं घ्यायचं असते, मधलं टाकायचं असते. आंबा खायचा असलं तर आतलंही टाकायचं आणि वरचंही टाकायचं. आतलं वरचं म्हणजे टरफल, आतलं म्हणजे केळामध्ये आतलं टाकायचं असते का, मग काय करायचं. खजूर खायचा असेल तर ते का आतलं टाकायचं असते, वरचं खायचं. आणि पेढ्यामध्ये मग हे सर्व काय पेढ्यासारखं आहे, टाकण्याचं काही नाही, कामच नाही. ते बघ, तैसे विश्व येणे नावे हे मीची पै. वेदांतशास्त्रामध्ये निराश करावं लागतं. कारण जगत हे मायाकार्य आहे. काय मायाकार्याचा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे संबंध नाही. आणि त्याचा काय करायचा, निराश करायचा. आणि इथे ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयामध्ये निराश करण्याचं काही नाही, कामच नाही. विश्वासगट कोण आहे, ऐसा ज्याचा अनुभव देव दया देवळी असे काय काय दृष्टांत. कशा प्रकारे घृताचे पिजळे पण न फेडीताची घृताची आपण. तपाच्या 2-3 अवस्था असते. एक पातळ अवस्था, आणि पुढे थंडी पडली म्हणजे घट अवस्था. पातळ अवस्थेत हे कोण आहे, आणि घनी अवस्थेत कोण आहे, काय करायचं. घृताचे चितळे पण नमवडीता घृताची, त्याच्यात काही टाकायचं असतं का. त्याप्रमाणे दृष्टांत देऊन सांगितलं का नाट्यता कंकण सोन्याची ते अलंकार असे. अलंकार आटले म्हणजे सोनं म्हणायचं असते. अलंकार अवस्थेमध्ये सुद्धा आपण काय म्हणतो, सोनंच म्हणतो. काय तर आटल्यानंतर मग सोनं म्हणायचं, हे बालबुद्धी आहे. कोणती त्याला काय आपलं नाही का. हे आपलं बाप आपल्या नातवाला म्हणा, मुलाला घेऊन गेला यात्रेमध्ये, तिथं आपले जे लहान लहान मुलाकडे काय कुठे कसे पाळणे बिळणे असतात. एक पाळणा होता, तर ठोकळे होते. मग त्याचे ठोकळे वाघाचा ठोकळा, सिंहाचा ठोकळा, असे हरणाचा ठोकळा, कोणी गाढवाचा नाही, घोड्याचा ठोकळा. आणि त्यांनी ते पोराने पाहिलं, पोराची इच्छा तर म्हटलं बाबा मला कोणाच्या याच्यावर दिवस वाघाच्या याच्यावर. हे काय वाघाच्या काय तुमच्या सिंहाच्या ठोकळ्यावर काय करा. आता त्या हे पोर जाईपर्यंत दुसरंच पोर जाऊन बसलं कशावर. आणि हे म्हणे बसेल तर कुठे, सोन्या सिंहाच्या. दुसरं पोर काही उतरे आणि हे काही बसतंय. पुष्कळ समजावून पाहिलं बघा. पण हे पोरग हट्टी इतकं बघा. अरे म्हणलं बा बरं का, वाघाच्या ठोकऱ्यावर काय कर बाई. वाघाची प्रसिद्धी सिंहापेक्षा काय जास्त आहे. अजून काही सिंह इकडे आलेला नाही. वाघाने सगळे धुमाकूळ चालवलेला आहे. पण ते पोर हट्ट काही सोडे ना. मग त्या सिंहाच्या ठोकऱ्यावर ते बसायला नाही मिळालं म्हणून पोर रडायला लागलं. बा काय रडायला लागलं. बाप काय करतो, समजावं त्याला. आणि त्याच्या रडण्यामुळे बाप हसतो
आणि पोर काय होते, बाप काय असतो, सिंहावर जरी बसला तरी लाकडावरच, वाघावर जरी बसला तरी हा भेद कोणाला दिसतो, मुलाला. आणि पुरुषा म्हणून एक हातून एक काय करतो, रडतो. मग अशी आपली स्थिती आहे. एक हातून एक संत काय होतात, आणि तुम्ही आम्ही सगळे काय नाही. जाऊया, दृष्टांत संपा. ते रामकृष्ण परमहंसाची गोष्ट सांगतो. त्यांची आई वारली होती. मग इतराप्रमाणे रामकृष्ण परमहंस सुद्धा रडायला लागले. तिथे विवेकानंद वगैरे त्यांचे मित्र वगैरे होते. मग ते म्हणायला लागले, म्हणले तुमचे गुरुही सुद्धा काय होतात, रडतात. विवेकानंदाला शंका आली. म्हटलं इतर रडतात तर बरोबर आहे, अडाणी लोक आहेत, ते अज्ञानी लोक आहेत, आपले गुरुजी काय होतात. मग हे कोणी जाणलं, नाही त्यांच्या गुरुनी, सिद्ध पुरुष आहे. आणि लगेच ते म्हणायला लागले, कोणाला, त्या विवेकानंदाला म्हणाला. त्याचं नाव नरेंद्र होतं. काय होतं, म्हणजे नरेंद्र रडणं बंद करायचं का. मग आतापर्यंत जे रडत होते ते खरोखरच होतं का नाटक होतं. संतांचं काय असते, आणि आपलं खरंच रडणं असते. सून सुद्धा सासू मारली तर काय होते, हा मुलगा रडतो, कोण रडतो, सूनही रडते. एकाचं रडणं कसं आहे, खरं आहे. आणि एकाचं रडणं म्हणजे ते म्हणले खूप त्रास दिलाही नाही. बरं झालं म्हटलं ब्यात गेली. आता नवऱ्याला कळायला नाही पाहिजे ना. मग तोंडातला थुंका कुठं लावते, आणि ते यजमानाला असं वाटते रडून राहिली. जाऊ द्या, दृष्टांत. त्यांच्या ठिकाणी बोध असतो. काय असतो, येणे होते आम्ही असो सर्व काळ, आणि करू हे निर्मळ. दृष्टांत. मेची पै आगावी, चंद्रबिंब नळा सोलावे नलगे काही. घृताचे नेत फिजले पण मृताची मोडता जाण. का नाटिता कंकण सोन्याची ते. म्हणून सोनं अलंकाराला आणखीन आठवायचं, आणि मग सोनं आहे असं म्हणायचं की अलंकार दशेत सुद्धा कोण आहे, सोन्याची ते आहे ना. नुकलीचा पटन तंतूची असे स्पष्ट. नवीरविद्या घटमृत्यू जावी. घटाच्या ठिकऱ्या करायच्या, आणि मग म्हणायचं माती आहे. एरवी घटपात देवी सुद्धा कोण आहे, मनोनी विश्वपण जावे, मग माते घ्यावे. पैसा नव्हे आकावे सकटाची. विश्वाचा बाद करायचा, आणि मग परमात्मा आहे असं म्हणायचं. असं नसून विश्वासहित कोण आहे, परमात्माच आहे. विश्व आणि परमात्मा वेगळा नाही, आणि परमात्म्याहून कोण वेगळं नाही. हे दिसतंय, हे सगळं परमात्मा स्वरूप आहे. असं बोध असतो. काय बोध दिला मार्ग लावेला. परमोच्च अवस्था म्हणतात. कोणती अवस्था, आता या अवस्थेच्या पलीकडच्या अवस्था काय झाल्या, संपल्या. न काय बरोबर नाही ना. सकटाची मी ऐसे नाही माते जाणे जे अशी व्यभिचारी भक्ती. काही भेद जर पाहिला तर तिला व्यभिचारी भक्ती म्हणायचं. अव्यभिचारी भक्ती म्हणता येत. अव्यभिचार भक्ती म्हणायची. आणि तो वेद काही देखील व्यभिचार असो. इतर जर आपण पाहायला लागलो तर तो काय, मग थोडा जरी भेद पाहिला किती, मग तुझा व्यभिचार म्हणतात. या कारणे भेदाते सांडोनी अभेदे चित्ते, आणि आपण या सकट माते जाणावे का.
याकरिता या कारणे या भेदाद्वे सांडूनी सर्वत्र परमात्माच आहे असं समजून आपण या सगळं मागे जा. मग मी सुद्धा त्याच्यावर काही नाही. विश्वच किम स्वरूप आहे. आपण वेगळे राहिलो ना. कोण राहिलो? आपण करता काय राहिला? विश्व ब्रह्मरूप झालं पण करता काय राहिला? मतलब करताही सुद्धा किम स्वरूप आहे. जगतही आणि जगताला पाहणाराही सुद्धा कोण? ब्रह्मरूप. सोनियाची टेक आणि सोनियाची लागली. बरं, तुकडा कोणाचा? सोन्याचा. लागला कोणाला? सोन्याचा. पैसे आपण पे आणि मला का म्हणजे टेक जरी वेगळी दिसत असली तरी ते किम स्वरूप आहे? स्वर्ण रूपात आहे. तेजाचा तेजोनी निघाला परी तेजीचे असे लागला. हे पहा, सूर्य आणि सूर्याचं किरण असते. दोन भिन्न आहे का? भिन्न आहे. तैसे काय तेजीशी ऐसा लक्ष्मी ऐसा भला बोध व्हावा. ज्याप्रमाणे सूर्याचा किरण सूर्याहून काही नाही तत्स्वरूप आहे असा मग ज्ञानाच्या योगाने बोध काय होतो? प्राप्त होतो. परमाणु पुतळी हिमकण हिमाचळी आणि मनमानी न्याळी आमचे. परमाणु पुतळी सगळी पृथ्वी कशाची बनलेली आहे? हिमकण हिमाचळी सगळा हिमालय पर्वत कोणाचा बनलेला आहे? त्याप्रमाणे माझं माझी न्याय जैसे मग आपणही सुद्धा परमात्म्याहून भिन्न आहो का? भिन्न आहो. आहे का? 15 अध्याय सर्वस्वच्या नाही. हा श्लोक आहे ना आपला. नाही 15 अध्याय श्लोक आहे. न रूपमस्य ततो न अंतोरजालेन अश्वत्थमेनं स्वीय हम वैश्वानरो हम नरोपता हम वैश्वानर मी जाऊन काही नाही वेगळा नाही. मला चुकून काय नाही. श्लोक आहे ना ममई वंश ते ममई वंश. श्रवण केलेलं फुकट जात नाही. ममई वंश म्हणजे तो माझा काय वंश आहे. जीव ब्रह्म ऐक्य आहे. काय मी त्याच्याहून काही नाही वेगळा नाही. तो माझ्याहून काही नाही वेगळा नाही. पण भ्रमामुळे वेगळं असल्यासारखं वाटतं. कशासारखं? कोणामुळे? भ्रम गेला की ऐक्य करावं लागते की आहेच. आहे का? मी वासुदेव. सोने झालं नाही आपलं. हो का तरंग लहान परी सिंधूची नाही आणि तैसा ईश्वरी मी आणलो हे जीवन. लहान जरी तरंग दिसला तरी तो समुद्राहून काही नाही वेगळा नाही. त्याप्रमाणे मी ब्रह्मस्वरूपाहून वेगळा नाही. ऐसे निभा समरसे दृष्टी जय उल्हासे ते भक्तिपायी ऐसे आम्ही म्हणू. ऐसे निभाव असा बोध ज्याला प्राप्त झालेला आहे बरं का, त्या बोधावरती असलेला त्याला खऱ्या भक्तीचा द्योतक आहे असं समजायचं. थोडा जरी भेद दिसला तरी अजून अपूर्ण आहे. काय आहे काय? पौर्णिमेचाही चंद्र आहे आणि चतुर्दशीचा काय आहे. पण चतुर्दशीच्या चंद्रामध्ये एक कला काय आहे आणि पुढे पौर्णिमेच्या आणि ज्ञानाचे चांगले भक्तीने तरी काय मिळते?
अशी अवस्था. अज्ञानाने तरी काय म्हणजे हेची भक्ती याची आणि एक विठ्ठलाची. ज्ञान आणि भक्तीसुद्धा आता वेगळी राहिलेली आहे, मक्यम स्वरूप झालेली आहे. हे करू ज्ञान म्हणजेच भक्ती, भक्ती म्हणजेच ऐसे निभा समरसे दृष्टी जाई उल्हासे भक्ती ऐसे आम्ही तयाचे म्हणू. आणि ज्ञानाची चांगवी याची दृष्टी जाणावी आणि योगाची बरी. म्हणजे काही साधनं सांगितलेली आहे. ज्ञान साधन आहे, योग साधन आहे, कर्म साधन आहे. शेवटी साध्य किती आहे का? वाहनं अनेक असतील पण कुंभमेळा कोणता आहे? त्याप्रमाणे सिंधू आणि जळधरा माझी लागली अंताईशी बुद्धिविरा. भिन्न नाही आहे आपल्या संकल्प. सूर्याचं वेशी ये सूर्याचं वेशी आणि विकलेपण साजे नाही का. किरणाचे किरण कसे असतात ते सूर्याबरोबरच येतात आणि सूर्याबरोबर जातात. एखादा माणूस असला बाया असल्या म्हणजे बघा तुम्ही तिथं मग त्या बायांना काहीतरी लहान मुलाकरता काही खेळणी घ्यायची असते आणि त्या ट्रॅव्हलची गाडी असते. जसं 9 वाजता सगळेजण हजर राहिले मग ते बाया का म्हणतात यजमानाला जा तुम्ही जागा धरून ठेवा काय. मग आम्ही काय करतो मागवून येतो. तशी सूर्याची किरण सूर्याला सांगतात जा तुम्ही सूर्यासवेची यायचे आणि सूर्यासवेची हे विकले पण असायचे नाही का. मिळवणी मिळतची असे समुद्री माझे परी ठाकली आई सागर ते गंगेची ऐसा ऐसे सर्वेंद्रिया सहित ऐसे सर्वेंद्रिया सहित मजमायुक्त या परी पांडवान भजती. अशा बौद्धाने भक्ती करतात. दृष्टांत दिले बघा सांगितलं बा. कोयशी जैसा कोय काय प्रतिबिंब आणि बिंबवरी आणि प्रभेची जैसी उदरी स्वमृत्यू अवधारी वशी होय. हे बा सूर्य कुठे असतो आकाशामध्ये, किरण कुठे असतात पृथ्वीपर्यंत. पण प्रकाशामध्ये काही आहे का? जो प्रकाश सूर्याच्या ठिकाणी आहे तोच प्रकाश कुठे आहे किरणाच्या ठिकाणी. तोच दृष्टांत इथे आणि घेतलेला आहे नाही का. प्रतिबिंबोनी बिंबवरी प्रभेची जशी उदरी आणि स्वमृत्यू अवधारी तशी नाही का. देव मी वृत्ती जाते आणि कोणची वृत्ती राहते बघ हम ब्रह्मास्मी. हम ब्रह्मास्मी ही वृत्ती मावळून जात असते. कापुराच्या वाटी ठाईच समाप्ती तेही सुद्धा मावळ स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती वृत्ती सहितच लपवी. तिथे काही केवळ सुषुप्तीमध्ये काही असतं का सगळं त्याप्रमाणे ते सगळं सकटापर पया असा संदवाचा रवा सन्न माझी पांडवा विरालिया विराव्या तुझे. मिठाचा कडा कुठे पडला समुद्रात. आता समुद्राहून वेगळा राहिला का तो किम स्वरूप झाला कारण तो बोध आहे. समुद्रात जायचं आपलं रूप देऊन टाकतो कोणाला आहे का. आपण असं जाऊन म्हणतो काय तू लहानसा आहे बाजूला असं कुठं म्हणतो मग त्याला काय करून टाकतो आहे काय. परिस्कुटी लोखंडाला म्हणतो का तू मूर्ख आहे ना काय त्यालाही कोणाचं रूप देतो तो असं. वन्य आपण वन्य विजय आपण भेद नाशवणी जाण नाही राहिलं काय ना तरी जाळून तरुण
अग्नी काय करतो गवताला? मग आपण राहतो का? आपणही सुद्धा निघून जातो. वाट सुरू असतं का नाही? आमची वाट यात्रेक लोक येत असतात. वाट सुरू व्हायला त्याच्यातून करायचं म्हणलं गाव कुठे जायचं आहे? मला लागलं ते नवीन संस्था वारकरी शिक्षण संस्था. मग तो यात्रेकरूला काय करतो? घेऊन येतो. म्हणलं हे बघा ही नवी वारकरी शिक्षण संस्था, जा तुम्ही. आपण निघालो. म्हणलं माझं काम काय झालं? अग्नी काय करतो? लाकडाला काय करतो? मग आपण राहतो का? तरी सुद्धा मग देव या वृत्तीला ब्रह्माची वृत्ती काय करते? मग ती राहते कधी ती कपराच्या वाती ठाईच समाधी. माझे आईल पण जाई भक्त ठाई आणि नादी ऐक्य आहे तुझी. देव आणि भक्त सुद्धा हे भिन्न राहिलेलं नाही. किंवा देव भक्त पण तो का म्हणे नाही? नाही का? देव पावयाशी गेलो आपला त्याच्यावरून वेगळा राहिलेला नाही. आता गुणात येतो किरटी जिने या नव्हती गोष्टी एकपणाही मिठी बरोबर. आता गुणातून पलीकडे जाण्याचं काही गुण नावाची वस्तू काय झाली? संपली. जिने या नव्हती गोष्टी. आता काय असावं मग काय करावं? दोरीवरचा सर्प असावा दांडक्याने काय करावं? मारावा. मग दांडका घेऊन गेला. काय घेऊन गेला? सर्प कुशावर जावला. दोरीवरचा दांडक्याचा उपयोग आहे का? दांडका सर्पाला लागेल का? यालाच लागेल. कारण सर त्याप्रमाणे दृष्टांत आपला एकपणे भेटो किंबहुना ऐसे दशा आणि ब्रह्मत्व का दंशा. यालाच अंतिम अवस्था, परमोच्च अवस्था नाही का? अवस्थेच्या पलीकडची अवस्था ज्याला म्हणत असतात. मनुष्यपणा ज्ञानात काय ज्ञान देवा घर आनंदी तो पावे असा माती पाहिजे. या बुद्धीने जो आणखी सेवा करत असतो तर गुणाचं उल्लंघन करून ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. पुढं ती लिंगी आणि भक्त तो माझा जगी आणि ब्रह्मता तया लगी. अशा पुरुषाला कोण मिळत असते? ब्रह्मता कोणालाही वरते का ती? याच्यात नाही महाभारतामध्ये आलेलं आहे. त्याचा विवाह होता अहिल्याचा. तो अहिल्याचा विवाह ब्रह्मदेवाची मुलगी ती आणि तिला वरण्याकरता सगळे आले होते. इंद्र सगळे लग्नाला आले म्हणजे साधे येत असतात का मुद्या घालून येतात. एकच बुद्धी घालतात. 5 असतात आणि काय कोणी पाहत नाही, कोणी काय नाही. हे गोविंदराव इकडे आहे. लोकांना काय झाली पाहिजे? चांगली गोष्ट आहे, काही वाईट नाही. लग्न शुभ कार्य आहे ना. प्रेत यात्रेला जायचं असलं तर शुभ कार्य आहे का ते? मग तिथे काय ऐश्वर्य दाखवायचं असते का? जाऊ दे. व्यवहार कसा कळावा हे काय झालं पाहिजे, समजलं पाहिजे ना. दृष्टांत कशा करता? मग तिथे सगळे जमले पाहिजे. इंद्रण काय तुमचे सगळे देवातले एक कसे. आणि त्याच्याकरता अहिल्याने काय घातली पाहिजे? माळ घातली पाहिजे. प्रारंभी इंद्रासमोर आले. कोणासमोर? मग त्याच्या सख्या. पण ते काही माळ न घालताना जायला लागले. म्हणले थांबा की हे कोण आहे? आणि साधा आला होता का नटून तटून आला होता? म्हणले बा हे स्वर्गाचे राजे आहे. सगळ्या देवता यांच्या काय आधी नाही. माळ घालण्याला काय योग्य आहे. ते मैत्रिणी सांगतात काय करतो? माळ घाल.
बरं का. त्यालाही वाटायला लागलं तुझ्या ते आपल्या अहिल्याच्या हातात काय होते. ते इंद्राला वाटलं आपल्यालाच वरती येतं तोंड घालायला. माळेत काय घालायला लागला. एक तापड अहिल्याने काय मारले. म्हटलं बोल का तोंड घालतो का त्याच्यात. म्हटलं तुझं चरित्र सकाळमध्ये वाचलेलं आहे. अहिल्याचा काय लागला तू. म्हटलं असा असा कलंकित नवरा मी. इंद्रा पडली मग ती भरते का तुला. शेवटी तिचा वर कोणाला परमात्मा. पाय दयाव्याच्या दैवा असा इतिहास सांगितला. मग ही परमोच्च स्थिती कोणाला प्राप्त होते. त्याला योग्य पुरुषाला अधिकारी पुरुष. आपुले पदी बाप रखमा देवर विठ्ठले. याला ब्रह्मत्वाची जपार्थान सायुज्य व्यवस्था सायुज्य मोक्ष असं म्हणतात बघा. याचे नाव 14 धर्म अर्थ काम आणि परिमाचे आराधन ब्रह्मत्व सोपान. हे तर मी ऐसा साधन आहे म्हणे पहा. आता याच्यामध्ये आला ना परमात्म्याची भक्ती आहे की नाही. परमात्मा कोण झाला साधन आणि साध्य काय झालं काय ऐश्वर्य. सगळं चुकलं ना सगळं. परमात्मा साध्य आहे का साधन आहे. साध्य आहे की मग परमात्मा काय नाही साधन. तरी जाणे म्हणे तुझे ऐसे तुझ्या चित्ती ऐसे बाई ब्रह्मान नसे मी वाचणे. शेवटी सांगतात की त्याला ब्रह्म ब्रह्म म्हणतात. म्हणून परमात्मा मी ब्रह्माहून काही नाही माझ्याहून ब्रह्म. ते ब्रह्म गोकुळाशी आले असं पुष्कळ आहे. म्हणून परमात्म्याचा जो अवतार आहे मूळ अवतार कोणता 11वा अध्यायाचा कोणातला किती म्हणतं एवं येता तज्ञ महात्मानम द्रष्टुमिच्छामी ते रूपमय. मला हे रूप नाही हे रूप जिथून तुम्ही घेऊन येत असता ते रूप आम्हाला काय करा दाखवा. त्याला ब्रह्मी अवस्था असं म्हणतात. आपण नाही का जन्माच्या आणि वर्णनामध्ये परमात्म्याला अवतार घ्या म्हणतो. मग कोणत्या स्वरूपामधून निर्गुण स्वरूपामध्ये. निर्गुणच सगुण असे आले. निर्गुणच परमात्मा काय आलेला आहे. इतर अवतारामध्ये परमात्मा येतो झटकन निघून जातो. मत्स्य कस्य वराह वामन 2च अवतारामध्ये पूर्ण झाला आहे बघा. राम आणि कृष्ण. इथे मात्र लीला केल्या काय केल्या आहे ना. भगवंतानी ज्या दिलं पूर्ण अवतार राम कृष्ण आणि त्याच्यात सुद्धा भगवान श्रीकृष्णाचा अवतार मर्यादा पुरुषोत्तम अवतार आहे. कोणाचा कृष्ण अवतारामध्ये म्हटलं सगळ्याच्या इच्छा काय केल्या पूर्ण केल्या. असे 2 अवतार आहे. रामायणाने अवश्य माणसाने रामायणाचा भागवताचा काय करावा अभ्यास करावा. नुसताच अभ्यास नाही. लोकांना रामायण काय करावं सांगावं. भागवत काय करावं सांगावं. जर किती आनंद असतो. एतत् भागवतम पुराण श्रीकृष्ण लीलामृतम. बरं का असं आहे. शुकाचार्याला सुद्धा आणि शिकावं लागलं काय करावं लागलं. मला काय लीला सुंदर आहे. आणि त्या लीला का तसंच बघा आहे का नाही. याच्यात 2 माणसं फार प्रसिद्ध होती भागवतामध्ये. डोंगरेजी महाराज आणि रामायणामध्ये मरार बापू. म्हणजे बाकीचे नाही असं प्रसिद्धीला आले सांगितलं दृष्टांत मधुर लीला आहे बघा. एकाने सांगितलेलं आपल्या याच्यामधले का आहे का ज्ञानेश्वरी गाथा वाचूनच मरावं माणसाने काय करावे. काय बा जन्माला मेला पण ज्ञानेश्वरी वाचली नाही त्याच्यासारखा अभागी नाही कोणी.
2 ग्रंथ काय केले पाहिजेत, त्याप्रमाणे रामायण आणि महाभारत काय केलं पाहिजे, ऐकलंच पाहिजे. ऐकलं हेच आपल्या भारतीयाचं धन आहे. कोणतं धन आहे? काय बाळ किडा सुंदर असते बा, मधुर असते. एक दृष्टांत इथे आला म्हणून सांगितलं म्हणून मी वाचून दुसरं काही. ब्रह्मणो हि प्रतिष्ठा अमृतस्य अव्ययस्य शाश्वतस्य धर्मस्य ऐकांतिकस्य ब्रह्मणो हि प्रतिष्ठा. आपलं ब्रह्म हे स्वरूप आहे, ते कसं आहे, शाश्वत आहे. अशाश्वत आहे का, देह कसा आहे अशाश्वत, आणि ब्रह्म कसं आहे का. पुढे सुखईच कांतिकस्य कस्य. आपल्या स्वरूपामध्ये कुठे दुःख आहे का, साखरेमध्ये कुठे खारटपणा असतो का, केवळ सुख असतं. बरं, अनेकत्व आहे का एकत्व आहे, एकच असं हे आपलं स्वरूप आहे. ब्रह्म या नावा मेचे अभिप्राव पांडवा, मेचे बोलीचे यागवा शब्दी. ब्रह्म ज्याला परमोच्च स्थिती असं म्हणत असतात, ते माझ्याहून भिन्न नाही, मी काही कशाहून भिन्न नाही. आणखी पुन्हा वर्णन केलं याचा विचार कधी करू.